आयतं मिळालेलं प्रेम भाग 1. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेली श्रद्धा. श्रद्धाला लग्न होऊन 3 वर्ष झाली होती. दिसायला साधी, मनाने प्रेमळ आणि प्रत्येक नातं जपणारी मुलगी म्हणून तिची ओळख होती. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिने सासरला आपलं घर मांडलं होतं. तिला नेहमी वाटायचं आपण सगळ्यांची मनापासून काळजी घेतली तर एक दिवस हे लोकही आपल्याला आपल्या मुलीसारखं प्रेम देतील. म्हणूनच सकाळी घरात सर्वांच्या उठण्याआधी श्रद्धाचा दिवस सुरू व्हायचा. पहाटे 5 वाजता उठून देवपूजा, नाश्ता, सासू सासऱ्यांचा चहा, नवऱ्याचा डबा, घराची साफसफाई सगळं ती हसतमुखाने करत असे. तिची सासू सुमित्राबाई नेहमी म्हणायच्या, आमच्या घरात सून आली म्हणजे घराची जबाबदारी तिनेच घ्यायची. आमच्या काळात आम्ही काही कमी कामं केली आहेत? श्रद्धा काहीच बोलायची नाही, कारण तिला वाटायचं मोठ्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. पण हळूहळू तिला जाणवू लागलं की घरात तिच्या प्रेमाची किंमत नसून तिच्या कामांची किंमत आहे. श्रद्धा, माझी औषधं कुठे ठेवलीस? श्रद्धा, माझा चष्मा आण. श्रद्धा, चहा झाला का? श्रद्धा, पाहुण्यांसाठी काहीतरी चांगलं कर. प्रत्येक आवाजाला ती धावत जायची. सुरुवातीला तिला आनंद वाटायचा. माझ्याशिवाय घरात कोणाचं काम होत नाही म्हणजे माझं महत्त्व आहे असं तिला वाटायचं. पण एक दिवस तिच्या लक्षात आलं, ज्या लोकांसाठी ती स्वतःचा आराम, वेळ आणि इच्छा बाजूला ठेवते तेच लोक तिच्या चुका शोधत होते. एकदा श्रद्धाची तब्येत खराब होती. तापामुळे तिचं अंग दुखत होतं. तरीही तिने स्वयंपाक केला. सासूबाई जेवायला बसल्या आणि म्हणाल्या, आज भाजीमध्ये चव नाहीये. काय झालंय तुला? आधीसारखं लक्ष देत नाहीस? श्रद्धा शांत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्या दिवशी तिला पहिल्यांदा जाणवलं की आपण आजारी असलो तरी या घराला आपल्या विश्रांतीपेक्षा आपल्या कामाची जास्त काळजी आहे. काही महिन्यांनी श्रद्धाला गरोदर असल्याचं कळलं. ही बातमी ऐकून तिच्या मनात आनंदाच्या लाटा उठल्या. तिने विचार केला, आता तरी सगळे माझी काळजी घेतील, माझ्या बाळासाठी तरी मला जपतील. नवऱ्यानेही आनंदाने तिला मिठी मारली. श्रद्धा, आता तुला जास्त काम करायचं नाही, मी आहे तुझ्यासोबत. त्या शब्दांनी श्रद्धाला खूप आधार मिळाला. पण दुसऱ्याच दिवशी सगळं पुन्हा पूर्वीसारखंच झालं. सासूबाई म्हणाल्या, गर्भवती आहेस म्हणून घरची कामं बंद करायची नाहीत. आमच्या वेळेला आम्ही शेवटपर्यंत काम केलं आहे. श्रद्धा काही बोलली नाही. तिला वाटलं कदाचित त्यांना जुन्या सवयी आहेत, हळूहळू बदलतील. 5वा महिना सुरू झाला होता. डॉक्टरांनी तिला जास्त थकवा घेऊ नका, वेळेवर जेवा आणि स्वतःची काळजी घ्या असं सांगितलं होतं. पण घरात मात्र परिस्थिती बदलली नव्हती. दर महिन्याच्या 10व्या तारखेला तिची हॉस्पिटलमध्ये तपासणी असायची. नेहमी 8 वाजताची अपॉइंटमेंट असायची. त्या दिवशीही श्रद्धाने नेहमीप्रमाणे संध्याकाळचा स्वयंपाक लवकर आटपला. सासू सासऱ्यांना जेवण वाढून दिलं. सगळं आवरून ती नवऱ्यासोबत हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार झाली. तेवढ्यात हॉस्पिटलमधून फोन आला, मॅडम, तुमची अपॉइंटमेंट 8 ऐवजी 7 वाजता करण्यात आली आहे. तुम्ही लवकर या. श्रद्धाने वेळ पाहिली. अरे देवा, आता लवकर निघावं लागेल. तिने घाईघाईने बाकीची तयारी केली. सगळा स्वयंपाक तयार करून झाकून ठेवला. तुम्ही जेवून घ्या, आम्ही हॉस्पिटलला जाऊन येतो, ती सासूला म्हणाली. पण सुमित्राबाईंचा चेहरा अचानक बदलला. आमच्या जेवणाचं काय? श्रद्धा आश्चर्याने म्हणाली, आई, सगळं तयार आहे, फक्त वाढून घ्यायचं आहे. हे ऐकताच सासूबाईंचा आवाज मोठा झाला, म्हणजे आम्ही स्वतः हाताने वाढून जेवायचं? श्रद्धा काही क्षण शांत झाली. तिला कळेना, पोटात स्वतःचं बाळ घेऊन उभी असलेली ती मुलगी अजूनही फक्त घरात जेवण वाढणारी व्यक्तीच होती का? तिचा नवरा मध्ये पडला, आई, डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, हॉस्पिटलमधून फोन आला आहे. तू आज स्वतः वाढून घेतलं तर काय होतं? सासूबाईंच्या डोळ्यात राग आला. वा, आता बायको आली म्हणून आईबाप दिसेनासे झाले. हे ऐकून श्रद्धाच्या मनात काहीतरी तुटलं, कारण आज पहिल्यांदा तिला जाणवलं, ज्यांच्यासाठी ती आयुष्यभर स्वतःला झोकून देत होती त्यांना तिची गरज नव्हती. त्यांना फक्त तिच्या हातांची सवय झाली होती. पण त्या रात्री श्रद्धाने मनात एक निर्णय घेतला, आता मी फक्त सगळ्यांसाठी जगणार नाही, माझ्या बाळासाठीही जगणार. पुढे काय होईल? श्रद्धा खरंच स्वतःसाठी उभी राहील का, की पुन्हा एकदा घरच्यांच्या दबावापुढे झुकेल? एका छोट्याशा गोष्टीने उघड झालेलं खरं नातं.
हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत श्रद्धा पूर्णपणे शांत होती. तिचा नवरा अमेय गाडी चालवत होता, पण त्याचंही लक्ष रस्त्यापेक्षा श्रद्धाकडेच होतं. श्रद्धा, आईचं मनावर घेऊ नकोस. तिचा स्वभावच तसा आहे. श्रद्धा हलकसं हसली. मी त्यांच्या बोलण्याचं वाईट नाही मानत, पण एक गोष्ट समजत नाही. माझ्यापेक्षा त्यांना जेवण वाढणं जास्त महत्त्वाचं वाटतं का? अमेयकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. दोघेही शांतपणे डॉक्टरांच्या केबिनमध्ये आले. तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिला आणि गंभीर आवाजात म्हणाल्या, बाळाची वाढ व्यवस्थित आहे, पण श्रद्धा, तुझा रक्तदाब थोडा वाढलाय. शरीरावर जास्त ताण पडतोय का? श्रद्धा काही बोलली नाही. डॉक्टरांनी पुन्हा विचारलं, घरी सगळी कामं तूच करतेस का? यावेळी अमेयनेच उत्तर दिलं, हो डॉक्टर, जवळजवळ सगळी. डॉक्टरांनी चष्मा काढत त्यांच्याकडे पाहिलं. हे योग्य नाही. 5वा महिना सुरू आहे. आता तिला जास्त वेळ उभं राहणं, सतत धावपळ करणं आणि मानसिक ताण घेणं टाळायला हवं. त्यांनी प्रिस्क्रिप्शनवर काही सूचना लिहिल्या. कमीत कमी महिनाभर तरी जड काम करू देऊ नका, नाहीतर पुढे त्रास होऊ शकतो. हे ऐकताच अमेयच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. घरी परतताना त्याने ठामपणे म्हटलं, आजपासून तू कोणतंही जड काम करणार नाहीस. श्रद्धा फक्त त्याच्याकडे पाहून हसली. तू म्हणतोस तसं झालं तर बरं होईल. घरी पोहोचल्यावर रात्रीचे 9:30 वाजले होते. सासूबाई हॉलमध्ये बसल्या होत्या. दोघं आत येताच त्यांनी पहिला प्रश्न विचारला, इतका उशीर का झाला? अमेय म्हणाला, डॉक्टरांनी थांबवलं होतं. श्रद्धाला थोडी काळजी घ्यायला सांगितली आहे. कशाची काळजी? तिला जास्त काम करू द्यायचं नाही. हे ऐकताच सुमिताबाई हसल्या. आजकालचे डॉक्टरही ना जरा दिवस गेले की राणी बनवून ठेवतात. आमच्या वेळी आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत शेतीत काम केलंय. श्रद्धा गप्प राहिली. अमेय मात्र पहिल्यांदाच ठामपणे म्हणाला, आई, प्रत्येकाची तब्येत सारखी नसते. सासूबाईंनी काही उत्तर दिलं नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रद्धा उठली तेव्हा तिला वाटलं आज थोडा आराम मिळेल, पण स्वयंपाकघरातून सासूबाईंचा आवाज आला, श्रद्धा, अजून चहा झाला नाही. ती लगेच उठली. अमेयने तिचा हात पकडला. मी करतो. नको, पुन्हा घरात वाद होतील. वाद झाले तरी चालतील. पण श्रद्धा उठून स्वयंपाकघरात गेली. तिने चहा केला, नाश्ता बनवला, डबे भरले. सगळं काम आटोपलं. काम संपेपर्यंत तिच्या पाठीत असह्य वेदना सुरू झाल्या होत्या. ती हळूच खुर्चीवर बसली. तेवढ्यात सासरेबुवा म्हणाले, श्रद्धा, पाण्याची बाटली आण. ती पुन्हा उठली. बाटली देता सासूबाई म्हणाल्या, आणि माझे चष्मेही घेऊन ये. श्रद्धा पुन्हा वळली. अचानक तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तिचा तोल गेला आणि ती जोरात जमिनीवर कोसळली. श्रद्धा! अमेयचा घाबरलेला आवाज संपूर्ण घरात घुमला. श्रद्धा बेशुद्ध पडली होती आणि तिच्या हाताने पोट घट्ट पकडलं होतं. ते दृश्य पाहून पहिल्यांदाच सासूबाईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला. श्रद्धाला शुद्ध येत नव्हती. अमेयनं एका क्षणाचाही विलंब न करता तिला उचललं आणि गाडीकडे धाव घेतली. बाबा, पटकन दार उघडा. सासरे धावत आले. सुमित्राबाई काही क्षण जागेवरच उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती, पण ओठांवर शब्द नव्हते. गाडी हॉस्पिटलकडे भरधाव निघाली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी श्रद्धाला तातडीने तपासणीसाठी आत घेतलं. अमेय बाहेर बेचैनपणे फेऱ्या मारत होता. 15-20 मिनिटांनी डॉक्टर बाहेर आल्या. घाबरायचं काही कारण नाही. सुदैवाने बाळ सुरक्षित आहे, पण श्रद्धाला पूर्ण विश्रांतीची गरज आहे. तिच्या शरीरावर आणि मनावर खूप ताण आहे. डॉक्टरांचा आवाज आता कठोर झाला. तुम्ही तिचे पती आहात ना? हो. मग लक्षात ठेव, पुढच्या काही महिन्यात तिला असाच ताण आला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. औषधांपेक्षा तिला घरच्यांच्या आधाराची जास्त गरज आहे. अमेयने मान खाली घातली. माझी चूक झाली डॉक्टर, आता तसं होऊ देणार नाही. श्रद्धाला शुद्ध आली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिने पहिला प्रश्न विचारला, माझं बाळ? अमेयने तिचा हात हातात घेतला. दोघंही ठीक आहात. श्रद्धाने सुटकेचा निश्वास सोडला. देवाचे लाख लाख आभार. ती रडू लागली. मी पडले तेव्हा मला वाटलं माझ्या बाळाला काही झालं असेल. अमेयलाही स्वतःचे अश्रू आवरले नाहीत. संध्याकाळी ते घरी परतले. घरात शांतता होती. सुमित्राबाई पुढे आल्या. आता कशी आहेस? ठीक आहे, इतकंच उत्तर देऊन श्रद्धा तिच्या खोलीत गेली. त्या रात्री अमेयने जेवण स्वतः वाढून घेतलं. श्रद्धालाही ताट घेऊन गेला. हे पाहून सुमित्राबाईंना राग आला.
अरे तिला इथेच बोलवायचं ना. आम्ही वाढून दिलं असतं. अमेय शांतपणे म्हणाला. नको आई, डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलंय. आराम आराम, एवढा काय आजार झालाय? आम्ही पण मुलं जन्माला घातलीत. अमेयने यावेळी आईकडे सरळ पाहिलं. आई, प्रत्येक वेळी तुझ्या काळाशी तुलना करू नकोस. म्हणजे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलंय. सुमित्राबाई चिडल्या. डॉक्टरांनी सांगितलं म्हणून घरची कामं थांबणार का? अमेयचा आवाज पहिल्यांदाच कडक झाला. हो, थांबणार. सुमित्राबाई अवाक झाल्या. काय बोलतोयस तू? जे खरं आहे ते. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे 5:30 वाजता सुमित्राबाई उठल्या. त्यांना वाटलं श्रद्धा स्वयंपाकघरात असेल, पण स्वयंपाकघर रिकामं होतं. श्रद्धा, कोणताच आवाज नाही. श्रद्धा, तरीही उत्तर नाही. त्या थेट तिच्या खोलीत गेल्या. श्रद्धा झोपलेली होती. अमेयही उठला. काय झालं? अरे 8 वाजले, अजूनही झोपलीय. मी तिला उठवलं नाही. का? कारण तिला आराम करायचा आहे. मग चहा कोण करणार? मी. नाश्ता मी. डबा मी. सुमित्राबाईंचा संताप अनावर झाला. अरे बायकोच्या नादी लागून घराची पद्धत बदलतोयस? अमेयने शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं. पद्धत नाही बदलत, चुकीची सवय बदलतोय. काय म्हणालास? तुम्हाला प्रत्येक गोष्ट हातात मिळायची सवय झालीय. अरे हो आई, सत्य कडू असतं. सासरे वर्तमानपत्र खाली ठेवून हे सगळं ऐकत होते. त्यांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला. राहू दे अमेय. पण अमेय थांबला नाही. बाबा तुम्हीच सांगा, पाण्याचा ग्लास स्वतः घेता येत नाही का? औषधं स्वतः काढता येत नाहीत का? प्रत्येक वेळी श्रद्धाच का? सासरे गप्प बसले, कारण उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. अमेयने त्या दिवशी स्वतः चहा केला, नाश्ता बनवला, डबे भरले, श्रद्धासाठी फळं कापून दिली. हे सगळं पाहून सुमित्राबाईंच्या मनात एकच विचार आला. ही सून आमच्या मुलाला आमच्यापासून दूर नेत आहे. त्या दुपारी त्यांनी शेजारच्या शैलाताईंना सगळं सांगितलं. पण शैलाताईंनी उलट प्रश्न विचारला. सुमित्रा, श्रद्धा 5 महिन्यांची गरोदर आहे ना? हो. मग तिची काळजी घेणं चुकीचं आहे का? सुमित्राबाई काही बोलल्या नाहीत. एक विचारू, तू स्वतः गरोदर होतीस तेव्हा तुला आराम मिळाला असता तर तुला आवडलं नसतं का? हा प्रश्न ऐकून सुमित्राबाई क्षणभर शांत झाल्या. पण त्यांच्या अहंकाराने त्यांना सत्य मान्य करू दिलं नाही. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, आमच्या घरात सुना अशा राहत नाहीत. शैलाताईंनी मनातल्या मनात विचार केला. म्हणूनच कदाचित तुमच्या घरात प्रेमापेक्षा अपेक्षा जास्त दिसतात. त्या संध्याकाळी मात्र घरात अशी एक व्यक्ती येणार होती जी श्रद्धाच्या आयुष्यातील अनेक वर्षांचं मौन एका क्षणात तोडणार आहे. माझ्या मुलीला सून नाही, माणूस म्हणून वागवा. दुसऱ्या दिवशी दुपारी घराची बेल वाजली. श्रद्धा तिच्या खोलीत विश्रांती घेत होती. अमेय ऑफिसला गेला होता. सुमित्राबाईंनी दार उघडलं. दारात उभ्या होत्या श्रद्धाच्या आई मीनाताई. हातात फळांची पिशवी आणि चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. या, सुमित्राबाई औपचारिकपणे म्हणाल्या. मीनाताई घरात आल्या, पण त्यांची नजर सतत श्रद्धाला शोधत होती. श्रद्धा कुठे आहे? खोलीत झोपली आहे. तिची तब्येत कशी आहे? आता ठीक आहे. मीनाताईंना उत्तरातला कोरडेपणा जाणवला. त्या थेट श्रद्धाच्या खोलीत गेल्या. श्रद्धाने आईला पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. आई. मीनाताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. कशी आहेस ग? श्रद्धा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मी ठीक आहे. पण आईच्या नजरेतून मुलीचं दुःख लपलं नाही. तिने श्रद्धाचा हात हातात घेतला. खरं सांग. श्रद्धा काही क्षण शांत राहिली. तिला सगळं सांगायचं होतं, पण आईला काळजी वाटेल म्हणून ती म्हणाली, काही नाही ग. तेवढ्यात मीनाताईंची नजर श्रद्धाच्या हातांवर गेली. हातावर भाजल्याच्या छोट्या खुणा, बोटांवर चिरा आणि चेहऱ्यावर स्पष्ट दिसणारा थकवा. आईचं हृदय तुटलं. हे सगळं कसं झालं? काम करता करता श्रद्धाने सहज उत्तर दिलं. आणि आता डॉक्टरांनी आराम सांगितलाय. हो. मग आराम करतेस ना? श्रद्धा उत्तर देणार तेवढ्यात बाहेरून सुमित्राबाईंचा आवाज आला. श्रद्धा, चहा ठेवला आहे, कप घेऊन या. मीनाताईंनी श्रद्धाकडे पाहिलं. तू उठणार आहेस? श्रद्धा सवयीने उठू लागली. तेवढ्यात मीनाताईंनी तिचा हात धरला. तू बस. त्या स्वतः बाहेर आल्या. मी घेते कप. सुमित्राबाईंनी भोया उंचवल्या. अहो, ती घेऊन आली असती. मीनाताई शांतपणे म्हणाल्या, डॉक्टरांनी तिला आराम सांगितला आहे. सुमित्राबाई हसल्या. इतकं काही नाही, थोडंफार चालतंच. मीनाताईंचा संयम सुटू लागला. थोडंफार? काल ती बेशुद्ध पडली होती.
तेही थोडंफार. सुमित्राबाई गप्प झाल्या. आमच्या काळात, तुमच्या काळात काय झालं ते मला माहिती नाही, मीनाताई मध्येच म्हणाल्या. पण आजच्या काळात गरोदर स्त्रीची काळजी घेतली जाते. सासरे बाहेर आले. वहिनी, तुम्ही गैरसमज करताय. मी गैरसमज करत नाही. मीनाताईंचा आवाज आता ठाम झाला. माझी मुलगी लहानपणापासून मी पाहिली आहे. ताप आला तरी ती काम करत बसायची. पण आज तिच्या चेहऱ्यावरचा थकवा मला सांगतोय की ती फक्त काम करत नाही, ती तुटत चालली आहे. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट होती. तुमची मुलगी काही बोलली का? नाही. मग आईला मुलीचे अश्रू दिसण्यासाठी तिच्या डोळ्यातून पाणी पडावं लागत नाही. घरात काही क्षण शांतता पसरली. मीनाताई पुढे म्हणाल्या, मी एकच विनंती करते. काय? माझ्या मुलीला सून म्हणून नाही, माणूस म्हणून वागवा. हे शब्द ऐकून सुमित्राबाईंचा अहंकार दुखावला. म्हणजे आम्ही तिचा छळ करतो असं म्हणायचं आहे का? मी तसं म्हटलं नाही, पण अर्थ तोच आहे. अर्थ तुम्ही काढताय. इतक्यात अमेय ऑफिसमधून घरी आला. त्याने वातावरण पाहिलं आणि विचारलं, काय झालं? मीनाताईंनी काहीही तक्रार केली नाही, फक्त एवढंच म्हणाल्या, अमेय, श्रद्धाची काळजी घे. अमेयने ठामपणे उत्तर दिलं, घेईन. मीनाताई निघून गेल्या. पण त्यांच्या जाण्यानंतर सुमित्राबाईंचा राग श्रद्धावर निघाला. त्या श्रद्धाच्या खोलीत गेल्या. वा, आता माहेरी फोन करून आमची तक्रारही करायला लागलीस? श्रद्धा दचकली. नाही आई, मी काहीच सांगितलं नाही. मग तुझ्या आईला इतकं सगळं कसं कळलं? आईने माझा चेहरा पाहिला, बस. आम्हाला वाईट दाखवायचं होतं ना? श्रद्धाच्या डोळ्यात अश्रू आले. मी खरंच काही बोलले नाही. तेवढ्यात अमेय आत आला. आई, पुरे झालं. तू मध्ये पडू नकोस. मध्ये पडणारच, कारण श्रद्धाची काहीच चूक नाही. सुमित्राबाई रागाने म्हणाल्या, ठीक आहे, आजपासून आम्ही काहीच बोलणार नाही. पण त्यांच्या मनात मात्र वेगळाच डाव शिजत होता. श्रद्धाला धडा शिकवायची वेळ आली आहे. त्यांनी लगेच कोणाला तरी फोन लावला. फोनच्या दुसऱ्या टोकावरचं नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू उमटलं. हॅलो, रेखा, उद्या जरा घरी ये. तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. पाहुण्यांच्या नावाखाली रचलेला डाव. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. श्रद्धा मात्र डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊन खोलीत बसली होती. अमेय ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता. तो निघताना श्रद्धाजवळ आला. औषधं वेळेवर घे आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतंही काम करायचं नाही. श्रद्धा हसली. ठीक आहे. अमेयने मुद्दाम सासूकडे पाहून म्हटलं, आई, डॉक्टरांनी जे सांगितलंय ते विसरू नकोस. सुमित्राबाई वर हसल्या. जा रे, मी आहे ना तिच्याकडे. अमेय निघून गेला. दार बंद होता. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. त्या थेट श्रद्धाच्या खोलीत आल्या. किती वेळ पडून राहणार आहेस? आई, डॉक्टरांचं नाव घेऊ नकोस, उठ. श्रद्धा हळूच उठली. आज दुपारी माझी बहीण रेखा, तिचा मुलगा, सून आणि 2-3 नातेवाईक जेवायला येणार आहेत. श्रद्धा दचकली. आज? हो. पण इतक्या लोकांचा स्वयंपाक कोण करणार मग? मी का? श्रद्धाने शांतपणे विचारलं. आई, बाहेरून मागूया का? किंवा साधं जेवण करूया? सुमित्राबाईंचा आवाज चढला. आमच्या घरात पाहुणे आले की बाहेरचं जेवण देतात का? पण माझी तब्येत हाच बहाणा झाला आहे तुझा. श्रद्धा गप्प बसली. तिला माहीत होतं, काही बोलली तर पुन्हा वाद होईल. ती हळूहळू स्वयंपाकघरात गेली. भाज्या चिरल्या, पोळ्या लाटायला सुरुवात केली. गॅससमोर उभे राहून तिच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. पाठ दुखत होती, पाय सुजले होते, तरीही ती थांबली नाही. दुपारी 12 वाजता रेखाताई आल्या. त्यांच्यासोबत आणखी 4-5 जण होते. घरात गप्पा हशा सुरू झाला. पण स्वयंपाकघरात श्रद्धा एकटीच धावत होती. रेखाताई स्वयंपाकघरात आल्या. त्यांनी श्रद्धाकडे पाहिलं. अगं, तूच सगळं करतेस? श्रद्धा हसत म्हणाली, हो. तुला दिवस गेले आहेत ना? हो, 5वा महिना. रेखाताईंनी आश्चर्याने सुमित्राबाईंकडे पाहिलं. अगं सुमित्रा, हिला आराम करायला सांगायचं सोडून कामाला लावलं आहेस? सुमित्राताई लगेच म्हणाल्या, अगं ही स्वतःच ऐकत नाही. श्रद्धा काही बोलली नाही, कारण तिला माहिती होतं, सत्य बोललं तर घरात वाद होईल आणि शांत राहिली तर दोष तिचाच ठरेल. जेवणाची वेळ झाली. श्रद्धाने सर्वांना प्रेमाने वाढलं. सर्वांनी जेवणाचं खूप कौतुक केलं. वा, सुनबाईंच्या हाताला खरंच चव आहे. खूप छान स्वयंपाक
हे ऐकून सुमित्राबाई अभिमानाने म्हणाल्या, आम्हीच शिकवले तिला. श्रद्धा फक्त हसली. तिने स्वतः मात्र अजून एक घासही खाल्ला नव्हता. सर्वांचं जेवण झाल्यावर ती ताटं उचलू लागली. तेवढ्यात तिच्या डोक्यात पुन्हा गरगरायला लागलं. तिने भिंतीचा आधार घेतला. यावेळी रेखाताईंची नजर तिच्यावर गेली. त्या धावत तिच्याजवळ आल्या. अगं बस आधी. श्रद्धा म्हणाली, नाही, आधी भांडी आवरते. रेखाताईंनी तिच्या हातातून ताट घेतलं. बस म्हटलं ना. सगळ्यांचं लक्ष श्रद्धाकडे गेलं. तेवढ्यात रेखाताईंनी मोठ्याने विचारलं, सुमित्रा, डॉक्टरांनी आराम सांगितलेल्या गरोदर मुलीकडून एवढं काम करून घेतेस? संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. सुमित्राबाई काही बोलणार तेवढ्यात रेखाताई पुन्हा म्हणाल्या, आणि एक गोष्ट अजून, काल मी हॉस्पिटलमध्ये माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. मग तिथे डॉक्टर एका गरोदर स्त्रीबद्दल बोलत होत्या. जास्त काम आणि ताणामुळे तिचं बाळ गेलं. हे ऐकताच श्रद्धाच्या हातापायाला थरकाप सुटला. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरचाही रंग उडाला. पण त्याहून मोठा धक्का अजून बाकी होता. कारण तेवढ्यात दारात अमेय उभा होता आणि त्याने रेखाताईंचं शेवटचं वाक्य स्पष्ट ऐकलं होतं. कथेचा हा भाग इथे संपतो. इथून पुढची कथा पाहू पुढील भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.